मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर महिलांच्या आत्ता टी व्हीवरती आवडत्या मालिका असून सुद्धा ज्या महिला इथं हजर झालेल्या आहेत त्यांचं अगदी मनापासून मी स्वागत करतो. कालपासून ही नोटीस आलेली आहे आपल्या मोबाईलवरती. खरं तर इथे शाळेत आज जागा व्हायला नको होता, इतकी गर्दी व्हायला पाहिजे ती, पण दुर्दैव आहे ज्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी हजर राहायला पाहिजे त्याच कार्यक्रमासाठी आपली नावड दिसून येते. आता सगळ्यांनी सांगितलं, वहिनींनी सांगितलं, अरुंदांनी सांगितलं, अरविंद यांनी सांगितलं की गेले काही दिवस आपल्या भारतामध्ये ज्या काही वाईट घटना घडत आहेत. पहिल्यांदा कलकत्त्यामध्ये एक घटना झाली, ती घटना विसरत नाही तोवरच बदलापूरमध्ये झाली. खूप लांब घटना घडल्या असं वाटलं सुरुवातीला, पण काल आपल्या सीए मध्ये कोल्हापूर जवळच जे सीए गाव आहे तिथं सुद्धा एक खूप वाईट घटना घडली. म्हणजे रोज एक ना एक बातमी आपल्याला ऐकायला मिळते, वाचायला मिळते. या सगळ्यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे? म्हणजे आपण स्वतः जबाबदार आहोत की आपली न्याय व्यवस्था जबाबदार आहे? आणि मला वाटतं आपण दोन्हीही जबाबदार आहोत. आपण ही जबाबदार आहोत काही प्रमाणात, आणि सगळ्यात जास्त आपली न्याय व्यवस्था जबाबदार आहे. खरं तर अशा एखादं कृत्य जर घडलं तर त्याच्यावरती ताबडतोब अंमलबजावणी व्हायला पाहिजे. त्या जो कोणी नराधम असेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. पण दुर्दैवानं आपल्या भारतामध्ये अशी शिक्षा होत नाही. अनेक ठिकाणी हे गुन्हे सुद्धा नोंदवले जात नाहीत. म्हणजे ह्या 3 घटना आपल्याला ऐकून माहिती आहेत, पण कोण जाणे नेमक्या किती घटना घडलेल्या आहेत. अनेक पालक, अनेक मुली ज्यांच्यावर अत्याचार होतात, आपली बदनामी होईल म्हणून कदाचित ते पोलीस स्टेशन पर्यंत जात सुद्धा नाही आणि अन्याय सहन करत जातात. आणि दुर्दैवानं काही दिवसानंतर अशा अनेक वाईट घटना घडू शकतात. आणि याच्यासाठी आपण सर्वांनी जागरूक असणं गरजेचं आहे. मग जागरूक असावं म्हणजे नेमकं काय असायला पाहिजे? खरं तर सगळ्या महिलांना माझा राग आहे. घरात प्रत्येकाच्या घरामध्ये मुले आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे 4 माणसं असतील तर किमान 5 मोबाईल आहेत, टीव्ही आहे, आणि त्या टीव्हीवरती आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसणाऱ्या मालिका आपण रोज बघत असतो. मुलांच्याकडे मोबाईल असतात, मोबाईलवरती ते काय बघतात हे आपण कधी तपासत नाही. मुलं सांगतात की शाळेतून शिक्षकांनी आम्हाला अभ्यास पाठवलेला आहे. काही शिक्षक पाठवतात, आम्ही सुद्धा पाठवतो, पण तो अभ्यास जास्तीत जास्त तासभराचा असतो. तासभराचा अभ्यास झाल्यानंतर पुढे आणखीन तासभर काय करतात मोबाईलवरती हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. मोबाईलवरती जे काही व्हिडिओ येतात बऱ्याच मुलांना ते कळत नाही. एक एक लिंक ओपन करत जातात आणि दुर्दैवाने त्यामध्ये ते फसत जातात. आणि आता अनेक साइट्स अशा आलेल्या आहेत की ज्याच्यामधून मुलींना आपोआपच प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं. कोणतरी एक 4 दिवस 8 दिवसाचा ओळखीचा मुलगा इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती त्यांना भेटतो. प्रत्यक्ष त्यांनी बघितलेलं सुद्धा नसतं, पण 20 वर्षाचं आपल्या आई वडिलांचं प्रेम ते विसरत असतं. 5 मिनिट आवडते. आणि यासाठी आपल्या पालकांनी आपल्या मुलांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या अशा ज्या काही घटना घडलेल्या आहेत, या घटनाच माझं पोलीस प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की कृपया अशा जर काही घटना घडल्या, खरं तर घडायला नको आहेत, पण जर घडल्या तर याचा तपास तुम्ही अतिशय ताबडतोब लावणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी मला तरी वाटतंय म्हणजे कोर्टामध्ये केस घालण्यापेक्षा डायरेक्ट त्याचा एन्काउंटर केलेला बरा. जे काही नंतर मानवाधिकार वगैरे येतील ते आपण नंतर बघू काय करायचं ते. पण माझं तरी स्पष्ट मत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर बघितलं तर रांझ्याच्या पाटलानं एका महिलेवर अत्याचार केला, बदअमल केला. महाराजांनी त्याच्यावरती खटला चालवला. कदाचित 1 दिवस चालला असेल, 2 दिवस चालला असेल, महिनाभर चालला असेल, पण ज्या दिवशी तो गुन्हा सिद्ध झाला
त्याच दिवशी दुपारी त्या रांजाच्या पाटलाचा चौरंगा केला. चौरंगा म्हणजे 2 हात कोपरापासून तोडले जातात आणि 2 पाय गुडघ्यापासून तोडले जातात. म्हणजे इतकी भयानक शिक्षा होती. त्याच्यानंतर फक्त एकच घटना घडली होती स्वराज्यामध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही रांजाच्या पाटलाला शिक्षा दिल्यानंतर फक्त एकच घटना घडली होती. पण ज्या व्यक्तीने तो गुन्हा केला तो व्यक्ती आता शिवाजी महाराज मला शिक्षा करणार यामुळे तो हार्ट अटॅक येऊन मेला होता. म्हणजे इतकी दहशत होती त्या शिक्षेची. पण दुर्दैवानं आता आपली जी न्याय व्यवस्था आहे ही न्याय व्यवस्था अशा गुन्ह्यांना शिक्षा देऊ शकत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. आपण म्हणत असतो संविधान वाचवा, संविधान वाचा. अरे संविधानात काय लिहिलंय ते माहिती आहे का प्रत्येकाला? त्यामध्ये ज्या शिक्षा आहेत त्या आणा ना अंमलात कधीतरी. पण तेच आपण अंमलात आणत नाही. एक केस, एखादी रेपची केस असते, मुलगीवरती 10व्या वर्षी रेप झालेला असतो आणि 25-30 वर्षी त्याचा निकाल सुद्धा लागत नाही. रेप करणारा मरून जातो, मुलगी सुद्धा म्हातारी होते, तरी सुद्धा त्याचा निकाल लागत नाही. हे आपल्या न्यायव्यवस्थेचं दुर्दैव आहे. म्हणजे निकालात किंवा न्याय देण्यात जितका वेळ लागला जाईल तितकं तो न्याय चुकीचा लागण्याची शक्यता असते. आणि भारताची मला वाटतं ही न्याय व्यवस्था जगामध्ये सगळ्यात बेकार न्याय व्यवस्था आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कोणीही संविधानाची बदनामी केली, काय केलं, गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्यावर हमखास करू देत, काही हरकत नाही. ज्यांनी संविधानात वाचलेलंच नाही तेच गुन्हा दाखल करण्यासाठी तयार होतात, त्यांनाच नेमकं माहिती नसतं. आणि खरं तर मी मुलींना सुद्धा सांगू इच्छितो, जर तुम्हाला खरंच कोण त्रास देत असेल आपल्या पालकांना सांगा. पालकांना सांगायचं धाडस होत नसेल तर बऱ्याच मुलींना कसं वाटतं की म्हणजे माझं शिक्षण बंद करते की काय, किंवा पाहुण्यांच्याकडे ठेवायची पद्धत असते. असं न करता हमखास पालकांच्या बरोबर बोला. आई वडिलांना सुद्धा विनंती आहे की मुलांच्या सोबत तुम्ही 1-2 दिवसानंतर बोला. तुम्ही नेमकं काय झालंय शाळेत, आज तुला कोण काय बोललं का, काय अभ्यास दिलाय, याबद्दल खरंच तुम्ही बोला. मुलं बाहेर का प्रेम शोधतात याचं कारण शोधा. आई वडील जर बोलत नसतील तर मग बाहेर बोलायला चालू करतात ते. ही खरी चूक आहे आई वडिलांची. आणि थोडेसे टीव्ही तासभर बंद करा, आई वडील मुलांच्या सोबत बोला. आणि जर असं कोण त्रास देत असेल तर खरंच आई वडिलांना सांगा. आई वडिलांना सांगायचं धाडस होत नसेल तर आपल्या मैत्रिणीला सांगा. मैत्रिणींच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही बघू काय करायचं ते. आणि जर खरंच कोण त्रास देत असेल ना, एखादा घाला दगड डोक्यात, बघू नंतर काय करायचं आपण. काय कोणी गुन्हा दाखल करत नाही तुमच्यावर लगेच. बघू, अरे इथं ज्या देशात महात्मा गांधींना मारलं जातं त्या देशात आपण एखाद्याला मारलं म्हणजे लगेच कोण काय फाशी देणार आहे? अरे आपली भारताची न्याय व्यवस्था जर बघितली ना, 2002 साली त्या अफजल गुरुनं संसदेवर हल्ला केला होता, त्याला 2009 साली फाशी दिली. खरं तर त्याला तिथंच उडवायला पाहिजे होता. 10 वर्षी त्याला पोचला आपण. मग आपण तर याच भारताचे नागरिक आहोत, लगेच कोण गुन्हा दाखल करणार आहे आपल्याला? जरी केला तरी 10 वर्षी केस लढायलाच लागते ती आपल्याला. हीच न्याय व्यवस्था आहे आपली. त्यामुळे जर कोण खरंच त्रास देत असेल, तुम्हाला शक्य नसेल आई वडिलांना सांगा, आई वडिलांना शक्य नसेल आम्हाला सांगा. आपण सगळे म्हणून पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू, ते ऍक्शन घेतील. त्यांनी ऍक्शन नाही घेतली तर आपण पुढचा मार्ग बघू. पण सगळ्यांनी सावध होणं गरजेचं आहे. आणि मला तरी खरंच वाटतं मुलींचं 10 ते 15 वर्ष हे वय, ह्या 5 वर्षात खरंच मुलींना खूप जास्त सांभाळायला लागतं. कारण नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये काही बदल होत असतात आणि त्यामुळं बऱ्याचशा मुली या प्रेमाच्या आहारी जात असतात. मी खरं बोलतोय, बऱ्याच वेळा म्हणजे माझं एकदा ऐकलं की परत कोण ऐकतच नाही, कारण मी खरं बोलतो आणि टोचतं ते मी बोललेलं. त्यामुळं या वयातल्या मुलींना खरंच खूप सांभाळा. आणि खरंच माझी एक विनंती आहे, आई वडिलांनी मुलींच्या सोबत रोज, मुलीच असं नाही तर मुलांच्या सोबत सुद्धा बोला. आणि मुलांना सांगा की आपली स्वतःची बहीण जशी आहे तशीच बाहेरची मुलगी सुद्धा आपली बहीणच आहे. घरच्या आपल्या बहिणीला कुणीतरी बोललं तर तो जसा मारायला जातो तसं बाहेरच्या एखाद्या मुलगीला बोललं तर तू का भाऊ म्हणून जात नाहीस, हे मुलांना पण शिकवा. मुलीच दोषी आहेत असं मी म्हणत नाही, पण मुलांना सुद्धा हे संस्कार देणं अतिशय गरजेचं आहे. आणि याच्यासाठी म्हणजे आई वडील हे पहिलं विद्यापीठ असतं आणि विद्यापीठामध्येच जे ज्ञान आई वडील जे ज्ञान देतात ते बाहेर शिक्षक देऊ शकत नाहीत. स्पष्ट मत आहे माझं. शिक्षकांच्याकडे किती वेळ राहणार आहेत मुलं? 11 ते 5 राहतील किंवा सकाळी आमच्याकडे कॉलेजला 7:30 ते 11 पर्यंत राहतात. तिथून पुढे दिवसभर घरातच असतात ती. म्हणजे आई वडिलांच्या संपर्कात सगळ्यात जास्त असतात आणि आई वडिलांनी मुलांच्या सोबत बोलणं गरजेचं आहे. आणि
खरं तर आपल्या गावचं एक दुर्दैव आहे असं मला म्हणावं लागेल. आम्ही अनेक चांगले उपक्रम गावात राबवतो, पण दुर्दैवानं कोणीही येत नाही. संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त 1 महिना आम्ही लाठीकाठी प्रशिक्षण चालवलं होतं. किती मुली आल्या होत्या? माळावरच्या 2 मुली होत्या फक्त, आणि आमची श्रावणी एक, ती पण 1-2 दिवसच होते. कोणीही येत नाही. म्हणजे आम्ही आमच्यासाठी चालवलं का? अरे आमची मुलं कुठेतरी भविष्यामध्ये सक्षम व्हावीत. एखादा आला अंगावर तर त्याला लोळावर शिंगावर घ्या ना त्याला, त्याच्यासाठी आम्ही कार्यक्रम राबवतोय ते. आणि जर तुम्हीच येत नसाल मग काय उपयोग आहे? इथून पुढं आम्ही आमच्या मुलांच्या मार्फत अनेक चांगले कार्यक्रम राबवणार आहोत. आणि खरं तर आपल्या सर्वांना विनंती आहे, अशा कार्यक्रमांना खरंच हजर राहा. एक दिवस टीव्ही बघितली नाही म्हणजे काही हरकत नाही. अरे अशा कार्यक्रमांना खरंच हजर राहावं असं मला वाटतं. खूप वेळ झालेला आहे, अजून आपल्याला फेरी काढायची आहे. मी फेरीसाठी फक्त इकडची बाजू जी आहे, महिला फक्त फेरीसाठी जातील आणि ही मोठी मुली लहान मुलांनी सगळ्यांनी घराकडे जायचं आहे. फेरीसाठी आपण लहान मुलं कुणीही यायचं नाही. आणि या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलात यासाठी मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला परवानगी दिली, त्यासोबत बंदोबस्तासाठी साहेब हजर राहिले, यासाठी मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.